श्री गणपती संस्थान महड तर्फे विशेष शैक्षणिक उपक्रमांतर्गत महड गावातील कराटे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले। शिक्षणाबरोबरच महड मधील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले तर पुढची पिढी सुदृढ आणि समृद्ध होईल असे मत संस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट केदार जोशी यांनी यावेळी व्यक्त केले। शनिवारी महड गावातील कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात विश्वस्त ॲडव्होकेट केदार जोशी, खालापूरच्या नगराध्यक्ष शिवानी जंगम, पीएनपीच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते। मुलींवर आणि लहान मुलांवर अत्याचार वाढले आहेत, ज्यामुळे महड देवस्थानच्या वतीने कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे। त्यासोबत महडमधील विद्यार्थ्यांना भविष्यात महड देवस्थानच्या वतीने अबॅकस आणि इंग्लिशचे शिक्षण सुद्धा दिले जाईल असे महड देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट केदार जोशी यांनी सांगितले। त्याचा पहिला कार्यक्रम असणार आहे अबॅकस। आपण जर पाहिलं असेल तर अबॅकस म्हणजे गणिताचा एक प्रकार आहे। गणित सोपं करून सांगण्यासाठी किंवा गणितामध्ये रुची निर्माण करण्यासाठी त्याला एका खेळकर पद्धतीने मांडता येणं ही अबॅकसची जी शैली आहे ती शैली सुद्धा आपण लवकरच महड ग्रामस्थांच्या सर्व पाल्यांना शिकवण्याची मोहीम राबवणार आहोत आणि येत्या 2017 मध्ये त्याची सुरुवात होईल। त्याच्याच बरोबर आता जी काळाची गरज आहे, आपण म्हणतो मातृभाषेतून शिक्षण घेणं गरजेचं आहे, मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण जास्ती वेळ टिकतं, पण आता आपण फक्त महडचे रहिवासी राहिले नाही आहोत, फक्त रायगडचे रहिवासी नाही आहोत, फक्त महाराष्ट्राचे रहिवासी नाही आहोत। वी आर ऑल ग्लोबल सिटीजन्स। आपण सर्वजण ग्लोबल सिटीजन आहोत। आज आपण इकडे बसून अमेरिकेत बसलेल्या माणसाशी फेस टाइम वर बोलू शकतो। आज इंटरनेटद्वारे आपण संपूर्ण जगाशी कनेक्टेड झालेलो आहोत, पण इंटरनेटला एकच भाषा समजते आणि ती म्हणजे इंग्रजी। आणि ती इंग्रजी भाषा म्हणजे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आपण संपूर्ण महड ग्रामस्थांना शिकवायचा आपला एक मानस आहे। अशा 2-3 लोकांनी आमच्याकडे प्रपोजल सुद्धा दिलेली आहेत की जे महडच्या ग्रामस्थांना आठवड्यात 1 दिवस किंवा 2 दिवस इंग्रजी शिकवू इच्छितात आणि अशा लोकांना आम्ही प्रोत्साहन देणार आणि महडला आणणार आहोत। उपक्रम राबवणे सोपे नाही। उपक्रम राबवताना अनेक अडचणी येतात। उपक्रम राबवताना प्रचंड कष्टही घ्यावे लागतात। गणपती संस्थानने आता ग्लोबल व्हावे आणि महड सोबत खालापूर शहर ग्लोबल करण्यासाठी असे उपक्रम खालापुरात सुद्धा राबवावेत असे नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी सांगितले। तर ते ग्लोबल झालेले दृष्टिकोन त्यांनी ठेवून की हे उपक्रम फक्त महडपुरते मर्यादित न ठेवता खालापूरमधल्या मुलांना सुद्धा हे कार्यक्रम किंवा हे उपक्रम दिले तर आखी नगरपंचायत आभारी आहे। आणि हे उपक्रम राबवणं हे इतकं सोपं नाही जितकं वाटतं तितकं, कारण उपक्रम राबवताना त्याच्यात येणाऱ्या अडचणी आता आम्ही जेव्हा नगरपंचायतमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला कळतं की एखादा उपक्रम राबवताना किती असंख्य अडचणी तिथे असतात। आपल्या देशात एक वर्ग प्रचंड श्रीमंत आहे तर दुसऱ्या वर्गाला एका वेळच्या जेवणाची चिंता आहे। तसेच आपल्याकडे जे काही आहे त्यातील काही भाग समाजाला देणे आपले कर्तव्य आहे असे पीएनपीच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील यांनी सांगितले। एक खूप चांगलं टूल आहे मॅथ समजण्याचं। त्याला अनेकदा काय होतं, मुलं पाठ करत जातात आणि मग त्याला समजत नाही म्हणून त्याला शाळेत ढ म्हटलं जातं। तो ढ कधी नसतोच, त्याला समजलेलं नसतं, शिकवणाऱ्याचा दोष आहे। कुठलाही मुलगा माझ्या मते ढ हा नसतो, प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो।
त्याच्यामुळे तुम्ही जितके मुलं अबॅकसला येतील त्यांना मला वाटतं गणिताचं एक वेगळं अंडरस्टँडिंग येईल आणि तुम्ही सगळ्या मुलांना आणि तुमच्या अजून आजूबाजूच्या मुलांना निश्चितपणे पाठवाल। आणि जे डिजिटलायझेशन बद्दल तुम्ही बोललात की ठीक आहे, म्हणजे झालं पाहिजे, शिकले पाहिजे, पण डिजिटल होताना आपल्या आजूबाजूची पानं फुलं विसरता कामा नये। श्री गणपती संस्थांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचे पाटील यांनी कौतुकही केले। बाईट ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।